नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची अशी बातमी पाहतोय. अशी बातमी जिने राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडवून दिलेली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे. मुंडे आणि धस यांच्यात 4.5 तास भेट झाली आणि यावेळी आपण उपस्थित होतो असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्यांच्यात मतभेद असतील, मनभेद नाही असंही बावनकुळे म्हणाले. तर धनंजय मुंडेंच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्यांच्या निवासस्थानी भेटल्याचं धस यांनी सुद्धा कबूल केलंय. भेट घेतली असली तरी सुद्धा लढा हा सुरूच राहणार असंही धस म्हणाले. नाही, बरोबर आहे ना. मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो. त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे. ते दोघंही इमोशनल आहे खूप आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर. त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील. शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील. बावनकुळे साहेबही बोलले की बाबा असं हे करू नका, ते करू नका. पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही. बावनकुळे साहेबांच्या निवासस्थानी मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं, मी तिथे गेलतो. नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि बावनकुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत का मतभेद आहेत. आम्ही म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का. ते म्हणले काही मिटेल का. मी म्हणलं मिटणार नाही, संपलं विषय. तर धसांनी नेहमीच मुंडेंवरती अतिशय उघडपणे आरोप केलेत आणि आता त्यांचीच भेट घेतलेली आहे, म्हणून या सगळ्या विषय जो आहे तो आता तापलेला पाहायला मिळत आहे. आणि यावरच धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवरच मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सवाल उपस्थित केलाय. नेमकं ते म्हणालेत की संतोष देशमुखांचा खून पचवला की धसांना आमिष मिळालं, असाच सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय. तर मनोज जरांगे यांचा गैरसमज झाला असेल तर त्यांची भेट घेऊ असं सुरेश धस म्हणाले. इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील, कधीही वाटलं नव्हतं. मला ताई विश्वासच बसाना भाऊ. ते दस गेले असते का, नाही मावळ झालाय का, खवाळ झालाय का, काही आमिष मिळालंय का, काय झालंय का, देशमुखांचा खून पाचवायचा आहे की काय, मला काय माहित नाही याच्यातलं. एकंदरीतच धस आणि मुंडे भेटीचे पडसाद उमटताना दिसत आहेत. नेमकं यावरती आता काय होतंय, कुणाची कशी प्रतिक्रिया येते आणि धस मनोज जरांगेंचा गैरसमज दूर करायला भेट घेतायत का, पाहावं लागेल. तुर्तास आपण आता शेतीमातीच्या बातम्यांकडे वळतोय. त्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. रोजच्या जेवणातील डाळ आता स्वस्त झाली आहे, त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळालाय. तूर डाळ, चणा डाळ तसंच उडीद डाळीच्या दरात घसरण झाली आहे. तूर डाळ 50 ते 60 रुपयांनी, तर चणा डाळ 15 ते 20 रुपयांनी आणि उडीद डाळ 5 ते 7 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तुरीचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. मात्र सरकारनं आता राज्यात तूर खरेदीचं उद्दिष्ट जाहीर करून खरेदी सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. राज्यात 2,97,000 टन तूर डाळीचं उद्दिष्ट देण्यात आलंय. तर खरेदी सुद्धा सुरू करण्याच्या सूचना सरकारनं संबंधित संस्थांना दिल्या आहेत. गव्हाच्या सध्याच्या हमीभावावरती सरकारनं डाव आखलाय. हमीभावापेक्षा दर कमी झाल्याशिवाय सरकारला खरेदी करता येणार नसल्यानं गहू विक्रीचा कोटा 1.5 लाख टनांवरून 4 लाख टनांपर्यंत वाढवलाय. गव्हाची विक्री करून दर हमीभाव 2,425 रुपयांपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न आहे. याचा फटका आता शेतकऱ्यांना बसणार आहे.
देशातील काही बाजारांमध्ये नव्या लसणाची आवक सुरू झाली आहे. मात्र वाढत्या आवकेबरोबरच भावातही चढउतार दिसून येत आहेत. लसणाचे भाव प्रति क्विंटल मागे 2 ते 3 हजारांनी कमी झाले आहेत. पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढल्यानं त्याचा परिणाम दरावरती दिसून येईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. नाशिकच्या लासलगावासह मनमाड बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. कांद्याला जास्तीत जास्त 3,500 रुपये तर सरासरी 3,100 रुपये दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. तसंच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कांद्याचं उत्पादन कमी झाल्यानं नाशिकच्या कांद्याची मागणी देशभरात वाढली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी होत असल्यानं आयात मालाचेही भाव वाढलेत. त्यामुळे खाद्यतेलाचे भाव किलोमागे 5 ते 6 रुपयांपर्यंत वाढलेत. तसंच आयात फळं, भाजीपाला, सुकामेव्याचेही भाव वाढल्यानं ग्राहकांना फटका बसलाय. नाशिकमध्ये द्राक्षांची गुणवत्ता चांगली असल्यानं परदेशामध्ये मोठी मागणी आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून 28,000 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. मात्र व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्यानं त्याचा फटका शेतकरी वर्गाला बसतोय. त्यामुळे द्राक्ष निर्यातदार चिंतेत आहेत. अहिल्यानगरमध्ये अनेक संत्र्यांच्या बागांवरती रोगराई पसरली आहे. काही फळं झाडालाच सडून गेली आहेत तर अर्ध्यापेक्षा जास्त संत्र्या शेतातच सडून पडल्या आहेत. तसंच संत्रीचे दर कोसळले असून शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्चही भरून निघत नाहीये. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गहू आणि भुईमुगासारखी रब्बी पिकं पाण्याअभावी धोक्यात आलेली आहे. महावितरणाच्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे या पिकांची वाढ थांबली आहे. तसंच शेतकऱ्यांना सिंचन करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आता वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या 144 प्रकल्पांमध्ये सध्या 70% उपयुक्त पाणी साठा आहे. 8 मध्यम प्रकल्पांमध्ये मात्र 53% उपयुक्त पाणी साठा राहिलाय. सध्या तरी पाण्याबाबत फारसा ताण नाहीये. मात्र पुढचे 3 महिने उन्हाळ्याचे असल्यामुळे आता पाणी मुबलक असलं तरी ते जपून वापरण्याची गरज आहे. पुण्याच्या केसनंद इथल्या दफनभूमीच्या जागी मस्जिदीच्या अनधिकृत बांधकामावरती प्रशासनानं अखेर बुलडोझर फिरवलाय. इथल्या ग्रामस्थांच्या लढ्याला यश आलं असून भाजप नेते नितेश राणेंनी सुद्धा कारवाईची मागणी केली होती. याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील सावरगावमध्ये जिल्हा परिषद प्रशालेतील 6 ते 7 विद्यार्थी अचानक बेशुद्ध होत आहेत आणि घरी गेल्यानंतर तोंडावरती पाणी मारलं की ते बरे होतात. तपासणी केली असता कॉन्व्हर्जन डिसऑर्डर असल्याचं समोर आलंय. हा आजार काउन्सिलनं बरा होतो. महसूल विभागाकडून राजगडावरती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राजगड आणि भोर तालुका महसूल विभागानं शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती स्वच्छता मोहीम राबवल्याची माहिती भोरचे महसूल उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास खरात यांनी दिली आहे. तीन जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावरती शासनानं एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. विक्रम उर्फ मंगलसिंग, नीलाबाई उर्फ अनुसया बंडू उईके, वसंती उर्फ दुल्लो राजू हिडामी अशी या तिघांचीही नावं आहेत. साताऱ्यातील वाई तालुक्यातील परसणी या गावातील एका पठ्ठ्यानं चक्क पॅराग्लायडिंग करत आकाशातून थेट कॉलेजमध्ये एंट्री मारली आहे. परीक्षेला वेळेवरती पोहोचण्यासाठी त्याने ही नामी शक्कल लढवली आहे. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचा पायलट प्रोजेक्ट जत तालुक्यात राबवण्यात येणार आहे अशी घोषणा आता रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केली आहे. जतमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर या योजनेतील अटी शर्थी सुद्धा शिथिल करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
सांगलीत शाळकरी मुलांना सिगरेटची विक्री करणाऱ्या दुकानावरती पोलिसांनी छापे टाकलेत. सिगरेट विकणाऱ्या दुकानाला आता पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्याकडून ई सिगरेटचे 8 पॅकेट जप्त करण्यात आले. सांगलीत शाळकरी मुलं कशा प्रकारे नशेच्या आहारी गेली आहेत ही बाब साम टीव्हीने उघडकीस आणली होती. सामच्या बातमीनंतर आता निष्काळजी पोस्टमनवरती कारवाई करण्यात आलेली आहे. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील 4 पोस्ट कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. पोस्टच्या माध्यमातून येणारे नागरिकांचे सरकारी कागदपत्र नागरिकांना न देता थेट उघड्यावरती फेकून देण्यात आली होती आणि यामध्ये आधार कार्ड सारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांचाही समावेश होता. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात दाम्पत्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. शेतीच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे अखेर दाम्पत्यानं रॉकेलचं कॅन घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला पोलीस आणि दाम्पत्यामध्ये झटापटही झाली. वाढवण बंदर विकास प्रकल्पाला मच्छीमार कृती समितीनं विरोध दर्शवलाय. अलिबागमध्ये मच्छीमार समितीची कार्यशाळा पार पडली आहे. हा मासेमारीतील गोल्डन बेल्ट मानला जातो आणि तोच सरकार उद्ध्वस्त करायला निघालाय. मग मच्छीमार जगणार कसा असा प्रश्न उपस्थित केलाय. सरकारनं तो प्रकल्प गुजरात किंवा अन्य राज्यात न्यावा असा सल्ला सरकारला दिलाय. नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये यमनमध्ये विदेशी नागरिक आढळलेत. त्या नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. पण त्यांना 10 वर्षांपासून आश्रय देणाऱ्या जामिया इस्लामिया संस्थेची चौकशी करण्याची मागणी भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी केली आहे. या संस्थेच्या कारभाराविषयी गंभीर स्वरूपाचे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. नाशिकच्या पांडवलेणी डोंगराला भीषण आग लागली होती. डोंगरावरील झाडं आगीत जळून खाक झाली आणि या पांडवलेणी डोंगरावरती शेकडो वर्ष जुनी बुद्ध लेणी आहे. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट आहे. आता एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सर्वसामान्यांना आता उन्हाचे चटके बसतात. कारण राज्यातला तापमानाचा पारा हा 36 अंशांवरती गेलाय. गेले काही दिवस राज्यात तापमान सातत्यानं 35च्या पारच आहे. पहाटे काहीसा गारवा आणि दुपारी कडक ऊन असं विषम हवामान राज्यात जाणवत आहे. सोलापूरमध्ये राज्यातलं सर्वाधिक 36.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे निपाडमध्ये पारा 9.5 अंशांवरती घसरला होता. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमान 35च्या पार पोहोचलंय. राज्यात येत्या 4 दिवसांत आकाश निरभ्र राहणार असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस पर्यंत आणि किमान तापमान 20 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. आणि यानंतर आता वळूया टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. रेल्वेच्या 3ही मार्गांवरती रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या CSMT ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती, तर हार्बर मार्गावरील वाशी ते कुर्ला अप आणि डाऊन मार्गावरती, तसंच पश्चिम रेल्वेवरती गोरेगाव ते बोरीवली अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाईल. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच नवीन टर्मिनल्स येणार आहे. ऑक्टोबर अखेरीस हे टर्मिनल्स प्रवाशांसाठी खुलं होणार आहे. जोगेश्वरी टर्मिनसचं काम 70% पूर्ण झालं असून या ठिकाणी आयलंड पॅसेंजर प्लॅटफॉर्म बांधलं जात आहे. भविष्यात आणखी एक प्लॅटफॉर्म वाढवणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी PMPMLच्या ताफ्यात लवकरच 1000 नवीन बस समाविष्ट केल्या जाणार आहेत. PMRDAनं 500 बस खरेदीचा निर्णय घेतलाय आणि पालिका सुद्धा आता 500 बस उपलब्ध करून देणार आहे. पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून मेट्रो, रेल्वे, जोड रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देण्यात आलंय आणि त्यामुळे प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा भविष्यातील प्रवास सुकर होण्याची शक्यता आहे.